भारतासाठी इराणचा ट्रम्प सोबत पंगा। भारताला नरक म्हटल्यानं इराणचा संताप। इराणनं निभावली भारतासोबतची मैत्री। अमेरिकेचे युद्धखोर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात गरळ ओकली। भारत आणि चीन या नरकासारख्या देशातून लोक अमेरिकेत येऊन मुलं जन्माला घालतात असं म्हणत भारताचा अपमान केला। मात्र यानंतर भारतासाठी चक्क इराणनं ट्रम्प यांच्यासोबत पंगा घेतलाय। इराणी दूतावासानं एक व्हिडिओ शेअर करत कधीतरी भारतात येऊन पहा आणि मग बोला अशा शब्दात डोनाल्ड ट्रम्प यांची झिंग उतरवलीये। खरं तर मुंबईतील इराणी दूतावासानं आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केलाय। त्यात महाराष्ट्रातील निसर्ग सौंदर्य आणि प्रगतीचं दर्शन घडवलंय। या व्हिडिओत मुंबईतील टोलेजंग इमारती, महामार्ग, पुलांचं जाळं आणि डोनाल्ड ट्रम्प यांनाही प्रत्यक्ष येऊन पाहावा वाटेल असा गणेशोत्सव दाखवलाय। मनमोहक धबधबे, हिरवेगार डोंगर, निसर्ग सौंदर्य देखील दाखवण्यात आलंय। विशेष म्हणजे ट्रम्प यांनी भारताचा नरक असा उल्लेख करून भारताचा अपमान केल्यानंतरही भारताचं परराष्ट्र मंत्रालय मूग गिळून गप्प बसलंय। मात्र इराण भारतासाठी धावून आलाय। भारत कितीही डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोबतच्या मैत्रीचे गोडवे गात असला तरी ट्रम्प हे विंचवासारखा डंख मारतातच। मात्र इराण आणि भारतामध्ये हजारो वर्षांच्या मैत्रीचे दाखले मिळतात। इराण हा भारतासाठी कच्च्या तेलाचा महत्त्वाचा पुरवठादार राहिलाय। इराण भारतीय कृषी मालाचा महत्त्वाचा आयातदार आहे। एवढंच नाही तर पाकिस्तानला बायपास करून थेट मध्य आशियाई देशांशी व्यापार करण्यासाठी इराणनं चाबहार बंदर विकासाचा भारतासोबत करार केलाय। तर इराणनं भारताच्या नेतृत्वात अलिप्ततावादी धोरणाचा पुरस्कार केलाय। याबरोबरच हजारो वर्षांपासून भारत आणि इराण भाषा, संस्कृती आणि व्यापारी भागीदार राहिलाय। अमेरिकेनं इराणवर हल्ला केल्यानंतर भारतानंही आपली मैत्री निभावत मेडिकल साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठवली होती। मात्र त्यानंतर IRGCनं भारतीय जहाजांवर हल्ला केल्याचं समोर आलं। एवढंच नाही तर एक भारताकडे येणारं व्यापारी जहाज जप्त देखील केलं। यानंतर इराण आणि भारत संबंध बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती। मात्र आता इराण भारताच्या मदतीला धावून आल्यानं ही मैत्री आणखी दृढ होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।